आज या किचन मास्टर सेटचं ओपनिंग करूया। हॅलो, नवीन आठवड्याची सुरुवात झाली आहे। आज आहे सोमवार। रोजच्याच रुटीन मधली सकाळची माझी सगळी कामं आवरून झाली आहे आणि म्हटलं आता स्वयंपाकाला लागूया। रोज दुपारी रात्री जेवायला काय करायचं हा आपल्याला पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न। तसंच आज मलाही प्रश्न पडलाय की काय करूया। मग पोळी भाजी वरण भात करण्यापेक्षा म्हटलं पोटभरीचं असं वरणफळ किंवा चकोल्या करूया। आणि त्यासाठी आज मी दिवाळीमध्ये जो किचन मास्टरचा सेट आम्हाला गिफ्ट मिळाला होता त्याचं सुद्धा ओपनिंग करणार आहे। तर चला स्वयंपाकाला लागूया। तर व्लॉगच्या सुरुवातीला आज तुम्ही ऐकलं असेलच की मी लंच साठी करते वरणफळ। काही जण त्याला चकोल्या म्हणतात किंवा डाळफळ सुद्धा म्हणतात। तर तोच प्रकार आज मी करणार आहे। त्याच्यासाठी मी इथे डाळ आणि बटाटे दोन्ही मगाशी शिजायला लावलं होतं। सो ते आता झालंय, कुकर मधनं काढून घेते। आणि या ब्लॉगच्या सुरुवातीला हेही ऐकलं असेल की दिवाळीत जो किचन मास्टरचा सेट आम्हाला गिफ्ट मिळाला होता त्याचं आज मी ओपनिंग करणार आहे। सो म्हटलं चला आज जे बनवते ते ह्याच्यात करूया। पण सगळ्यात आधी मी जरा हे झाकण, हा पॅन आणि हा जो त्याच्याबरोबर चमचा मिळालाय हे मी स्वच्छ धुवून घेतेय, म्हणजे वाळेपर्यंत माझी बाकीची तयारी होऊन जाईल। राव, आई काय करते आज लंचला? त्याला नसेल माहिती, वरणफळ माहितीये तुला? माहितीये? माहिती कसं असतं सांग? ते नाही छान आहे रे, नुसतं नाव माहितीये। खाऊन बघ, आवडेल तुला। आता जसं मी म्हटलं की मी दोन प्रकारचं वरणफळ करणार आहे। तर त्यासाठी एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे आपल्याला जशी आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवून घेतो तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे। आणि जे वरण करणार आहे या दोन गोष्टी कॉमन आहेत। फक्त एक जो प्रकार मी करणार आहे तो बटाट्याचा करणार आहे। हे जे बटाटे मी उकडवून घेतले त्याची मी जशी आपण बटाट्या वड्याला भाजी करतो तशी मला भाजी करायची आहे। तर त्यानुसार इथे तुम्ही बघू शकता मी सगळी तयारी करून घेतली आहे। तर ही जी तयारी आहे, 2 कांदे, यात मला जरा एक 4-5 लसणाच्या पाकळ्या हव्यात, मिरच्या आणि कोथिंबीर, हे मी बटाट्याच्या भाजीसाठी घेतलंय। आणि ही जी तयारी आहे ही मी वरणासाठी घेतली आहे। आता इथे मी ही जी कणिक मळते ही प्लेनच मळणार आहे। काही काही वेळेला ह्याच्यात जसं आपण मसाला पुरी करतो ज्यात लाल तिखट, हळद, ओवा ह्या सुद्धा गोष्टी घातल्या तरीही चालतात, पण वरण मी जरा आंबट गोड करणार आहे त्याच्यामुळे म्हटलं प्लेनच कणकेचा आपण करूया। त्याच्यामुळे मी मसाला काही ऍड करणार नाही। आणि नेहमीच्या कणकेत आपण जेवढं मीठ घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घालणार आहे, म्हणजे त्या जेव्हा चकोल्या आपण खातो त्याला सुद्धा छान एक टेस्ट येते। आणि आई आलेली आहे आता, शूटिंग तिचं संपून आणि आता तिने खाऊ आणलेला आहे पेटपूजा करायला। हा, पेटपूजा करायला, पेटपूजा थोडीशी अंकिताचं वरणफळ होईपर्यंत। राहुलला काय आणलंय? राहुलला पण काहीतरी आहे, चना जोर गरम। अच्छा अच्छा, आणि पालक चिप्स आहेत। हे पालक चिप्स आहेत। ही थोडीशी अरे ना साबुदाण्याची खिचडी आम्ही पार्सल घेतलेली। अच्छा, ही आहे, अजून फोडलीच नाही। आई आणि पप्पांचा काल शूटिंग होतं, सो ते त्या घरी गेले होते आणि आई आता आलेली आहे हा नवीन घरी, म्हणजे त्या घरी म्हणजे नवीन घरी। जरा हे होई मी कसं येताना दाणे खाल्ली आहेत अगं। अगं एसी फुल रिकामी, एसी ट्रेन नाही। त्याचा हे पण मस्त, अच्छा, हे चना जोर, पण मग याच्यात लिंबू वगैरे मस्त, ते स्पेशल कांदा टोमॅटो भरपूर लिंबू पिळून मस्त लागतं ना, छान लागतं। हे म्हणजे आता एक छोटं पाकिट आणलेलं पालक चिप्स। माझं हे होईपर्यंत ते खा, वरणफळ होईपर्यंत जरा तोंडात टाकायला। पुष्कर अंकिताला वरणफळ करायला फुरसत देऊ, फुरसत एकदम, जरा सावकाश। पालक चिप्स देऊ थोडेसे, छान लागतात, खाऊन छान लागतात, खाऊन। कणिक इथे माझी मळून झाली आहे। त्यानंतर बटाट्याच्या भाजीसाठी मला थोडासा कांदा बारीक चिरून घ्यायचा, तर तो मी इथे घेतलाय। बटाटे इथे माझे सोलून झाले।
वरणाची सुद्धा तयारी मी इथे करून ठेवली आहे. थोडंसं जे चिंचगूळ घेतलं होतं ते मी पाण्यात भिजवून ठेवलंय. आणि फक्त आता बटाट्यामध्ये मला लसूण, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण टाकायचंय. पटकन मी आता ते मिक्सरला फिरवून घेते. आता या बटाट्यामध्ये हा जो कच्चा कांदा मी चिरला होता तो मी ऍड करते. थोडीशी कोथिंबीर, मिक्सरला हे जे वाटण करून घेतलं होतं, चवीनुसार मीठ ऍड करते यात. आणि ही तेलाची फोडणी त्यात आपल्याला ऍड करायची आहे. मोहरी, हिंग आणि थोडीशी हळद. आता ही जी वरणफळाची भाजी आहे ही सगळ्यात पहिले आपण तयार करून घेऊया. हे सगळं मिक्स करून झालं की आपलं हे सारण तयार होणार आहे. आणि मग आपल्याला हे वरणफळ आणि ज्या चकोल्या आपण म्हणतो त्या करायच्या सगळ्यात शेवटी. आणि फायनली या नवीन कढईचं ओपनिंग करतेय, ज्यात मी वरणफळाला लागणारे जे वरण आहे ते आता मी यात बनवते. तेल छान तापलंय. आता जसं नेहमी आपण आंबट गोड वरण करतो तसंच आधी मी ते करून घेणार आहे. आणि कढई बरोबरचा नवीन जो स्पून मिळाला होता त्याचं सुद्धा या कढई बरोबरच ओपनिंग करते. गोडा मसाला ह्यात मी ऍड करणार आहे आज वरणात. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची मी विसरून गेले. जसं म्हटलं की 2 प्रकार करणार आहेत, चकोल्या आणि वरणफळ. वरण एकत्र पूर्ण बनवून घेते, फक्त नंतर दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं वरण मी शिफ्ट करेन आणि अर्ध्या चकोल्या एका वरणात टाकेन आणि जे बटाट्याचं सारण भरून करणार आहे ते एका वरणात टाकेन. आणि ही आली आपली सगळी डाळ. मस्त आता यात पाणी ऍड केलं आणि मस्त वरण आपलं तयार झालेलं आहे. ऑलमोस्ट नेहमीपेक्षा थोडंसं जास्तच पाणी ऍड करायचं, कारण ते आहाळतं. जेव्हा आपण त्या चकोल्या सोडतो ह्याच्यात तेव्हा वरण आहाळतं, त्याच्यामुळे बनवताना जरा जास्तच पाणी आधी घालायचं. आणि आता मेन म्हणजे मीठ. ज्या साध्या चकोल्या मी म्हटलं होतं त्या मी करणार आहे त्या इथे आपल्या तयार झाल्यात. त्याआधी आपण इथे आता वरणात सोडूया. ह्या एकीकडे उकळायला ठेवते आणि ह्या वरणामध्ये जे बटाट्याचं सारण केलंय त्याचं वरणफळ ह्या वरणामध्ये छोटे छोटे असे त्याचे मोदक बनवणारे आणि ते ह्यात सोडणारे. आणि आता वरणफळासाठी अशी छोटीशी पोळी मी लाटून घेतली आहे. त्यात आपल्याला हे जे बटाट्याचं सारण आहे हे यात भरायचं आहे. आणि आता जसं मोदक आपण बंद करतो तसंच हे सगळ्या बाजूंनी बंद करून घ्यायचं. हे असं बंद करून घ्यायचं इकडनं आणि हे असंच्या असं आपल्याला वरणात सोडायचं. इथे चकोल्या बघताय तुम्ही शिजतायत, तसंच हे सुद्धा शिजायला ठेवते की आजचं आमचं लंच तयार आहे. वरणफळ सुद्धा आपली आता इथे तयार झाली आहेत. फक्त एक 10 मिनिटं छान मी झाकण ठेवून ती वाफवून घेणार आहेत, कारण थोडीशी कणिक शिजायला यातली जड जाते. आणि इथे आपल्या चकोल्या उकळत आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या चकोल्या मस्त तयार झाल्या आहेत. आणि जे बटाट्याची भाजी स्टफिंग केलं होतं ते वरणफळ सुद्धा इथे तयार आहे. आणि मस्त आता गरम गरम चकोल्या आणि वरणफळ आम्ही एन्जॉय करणार आहोत. आईने येताना जी साबुदाण्याची खिचडी आणली होती ती सुद्धा इथे गरम केली आहे. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय.